शैलेशजी आचार्य सर, सुबोधजी आचार्य सर आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर मुकुंद कुळे सर. सर्वांना विनंती आहे मंचावरती यावे आणि उपप्राचार्या डॉक्टर मंजुषा कराड मॅडम, उपप्राचार्या जयश्री जंगले मॅडम, आपले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर कॅप्टन सुनील कदम सर, स्वर्गीय श्री शरद भाऊ आचार्य स्मृती व्याख्यानमालाची सुरुवात आपण महाराष्ट्र गीताने करणार आहोत. सर्वांना विनंती आहे. सह्याद्रीचा सिंहगड शिवशंभू राजा तरी तरी तुनरनाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी घोरली अभिमानाची लेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला इंद्राच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही तलवारी. महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, जयचा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र प्रेमाची भावना मनात संचार करणाऱ्या या गीतानंतर आता अतिथी सत्कार आपल्या प्रत्येक कार्यक्रमाची परंपरा राहिली आहे. अतिथी स्वागत आपले आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर मुकुंद कुळे सर यांच्या स्वागतासाठी चेंबूर तुर्भे शिक्षण संस्थाचे सचिव श्री सुबोध आचार्य सर यांना मी विनंती करेन की त्यांना मान सन्मान श्रीफळ शाली त्यांचा सन्मान करावा. टाळ्यांचा गजर नक्कीच झाला पाहिजे. त्याच्यानंतर आपले संस्थेचे पितृपुरुष किंवा पितामहच म्हटले पाहिजे, संस्थेचे एक आधारस्तंभ रमेश महापणकर यांच्या स्वागतासाठी मी आपले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कॅप्टन सुनील कदम सरांना विनंती करते. आपले चेंबूर तुर्भे शिक्षण संस्थाचे सचिव श्री सुबोधजी आचार्य स्वागतासाठी मी आपल्या प्राचार्य सरांना विनंती करते. चेंबूर तुर्भे शिक्षण संस्थाचे ट्रस्टेस मार्गदर्शक सदस्य श्री शैलेशजी आचार्य सरांचे स्वागतासाठी विनंती करते. आपली ही जी व्याख्यानमालाचे 14वे वर्ष आहे त्याचे विषय सूत्र आहे
ही एक मराठीची एक नगरी है ना. ह्या जे श्रुती व्याख्यानमालाचं आणि ह्याचं प्रास्ताविक मांडण्यासाठी मी मंचावरती डॉक्टर कॅप्टन सुनील कदम सरांना विनंती करते. स्वर्गीय श्री शरद भाऊ आचार्य यांच्या स्मृतीस प्रथम वंदन करून त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ असलेल्या व्याख्यानमालेच्या या 14व्या वर्षाच्या दुसऱ्या सत्रात आपण सर्वजणांचं मी इथं स्वागत करतो आणि सगळ्यांना विनम्र अभिवादन करून मी आपल्या पुढे या व्याख्यानमालेचं एक वेगळंपण आज आपल्या पुढे मी मांडणार आहे. महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी विविध प्रकारच्या व्याख्यानमाला चालू आहेत, होत आहेत. उदाहरणादाखल घ्यायचं झालं तर वसंत व्याख्यानमाला, कविराज कुसुमाग्रज व्याख्यानमाला आहे, आचार्य आत्रे स्मृती व्याख्यानमाला, अशा असंख्य व्याख्यानमाला महाराष्ट्रात चालतात. त्यातलीच ही आपली एक व्याख्यानमाला. पण याचं विशेष वैशिष्ट्य असं आपल्याला सांगता येईल की या व्याख्यानमाल्यामध्ये आपला एक विषय सूत्र असतं आणि त्या विषयाला धरून त्याचे विविध पैलू असतात. त्यापैकी 2 पैलूवरती आपण डिस्कशन करतो आणि हे एकत्रित डिस्कशन त्या विषयाचे विद्वान वक्ते आपल्याला त्यांच्या जे काही अनुभव आहेत ते आपल्या पुढे व्यक्त होतात आणि त्यांच्या व्यक्त झाल्यानंतर जे आपलं चर्चा चालते. आपण कालचीच चर्चा आपण लक्षात घेतली तर आम्हाला शेवटी इथून थांबवावं लागलं की वेळ अभावी आम्हाला ती चर्चा थांबवावी. इतपत आमच्या विद्यार्थ्यांच्या, आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांच्या आणि इथील चेंबूरच्या श्रोतेगणांच्या ज्ञानामध्ये भर पडते. हे आमच्या व्याख्यानमालेचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे या व्याख्यानमालेला गर्दी आमच्या चेंबूरच्या आजूबाजूच्या स्कूलचे विद्यार्थी अगदी न विसरता हजर राहतात. स्वर्गीय श्री शरद भाऊ आचार्य यांच्या या व्याख्यानमालेला उपस्थित आजचे प्रमुख वक्ते श्री डॉक्टर मुकुंद कुळे सर, आमच्या चेंबूर त्रुंबे एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सदस्य आणि सध्याचे उपाध्यक्ष. आम्ही सर्व त्यांना पितामह म्हणतो कारण या आमच्या महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा अगदी मोठा त्यांचा शेअर असल्यामुळे आम्ही त्यांना सर्वजण पितामह म्हणतो. म्हणून ते आमचे पितामह, आमचे मार्गदर्शक आणि सगळ्यांनी त्यांना फॉलो करावं असे आमच्या चेंबूर त्रुंबे एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री सुबोध आचार्यजी, चेंबूर त्रुंबे एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि जेव्हा जेव्हा आम्हाला अडचण असेल तेव्हा ते आमच्या मदतीसाठी कधीही नाही म्हणणारे असे आमचे लाडके सदस्य श्री शैलेश आचार्यजी, उपप्राचार्य डॉक्टर मंजुषा कराड मॅडम, उपप्राचार्य डॉक्टर मोरे सर, उपप्राचार्य डॉक्टर खेमनार सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य जंगली मॅडम, आमच्या महाविद्यालयाच्या प्रबंधक संगीता गुरव मॅडम, उपस्थित चेंबूरवासी श्रोतेगण हो आणि आमच्या आजूबाजूच्या शाळांमधून आलेले विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक, त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र, मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या व्याख्यानमालेत स्वागत करतो. आणि या व्याख्यानमालेचं प्रास्ताविक करताना मला अत्यंत आनंद होतो. जसं मी याचं एक वैशिष्ट्य आपल्यासमोर मांडलं त्याच पद्धतीनं शरद भाऊ आचार्य यांचे
पिताश्री नारायण गजानन आचार्य, जे आमच्या महाविद्यालयाचं नाव आहे, आचार्य नाग आचार्य आणि दाकरू मराठे महाविद्यालय, यांनी शरद भाऊनी या चेंबूर परिसरात आपली कारकीर्द चालवत असताना, राजकीय म्हणा, सामाजिक म्हणा, या सगळ्या चळवळीत ते अग्रसर असताना आपल्याला चेंबूरचे पहिले महापौर म्हणून चेंबूरच्या वासियांना जो स्वाभिमान त्यांच्या महापौर बनण्यातून जो मिळाला, त्यानंतर मला आठवत नाहीये की चेंबूरला तो बहुमान पुन्हा मिळालेला आहे. तर त्यांच्या या ज्या काही त्यांची या चेंबूरच्या घडणजडणीमध्ये जो सहकार्य वाटा आहे, त्याच्या प्रत्यर्थ चेंबूरवासीय नक्कीच त्यांचे ऋणी असतील. पण आमच्या चेंबूरवासियांना त्यांच्या वडिलांनी जे काही मदत केली, जे माझ्या ऐकण्यात आहे की चेंबूरला रस्ते तयार करण्यापासून, चेंबूरच्या त्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जेव्हा किंवा स्वातंत्र्य उत्तर काळात ज्यावेळी फाळणी झाली, तेव्हा निर्वासित लोक ज्यावेळी चेंबूरच्या आसपास आले, तर त्यांना आधार देण्याचं महत्त्वाचं काम शरद भाऊंचे वडील श्री नारायण गजानन आचार्य, ज्यांना सगळेजण भाऊ म्हणून ओळखत होते, त्यांनी केलं. आणि त्यांना नाना म्हणून ओळखत होते आणि शरद भाऊ भाऊ म्हणून ओळखत होते. तर त्यांनी आपले तन मन धन या सगळ्या मार्गाने जे शक्य होईल त्यातनं मदत केली आणि त्यांच्या नावाने आमचं महाविद्यालय चालतं, याचा आम्हाला सार अभिमान आहे. आणि आमचे संस्थापक सदस्य, नियामक मंडळाचे संस्थापक सदस्य श्री शरदभाऊ नारायण आचार्य यांच्या कॉन्ट्रीब्युशनचा, त्यांच्या सहभागाचा, या महाविद्यालयाच्या ग्रोथमध्ये त्यांचा असलेला वाटा, या संदर्भात त्यांना वरचेवर आठवण करण्यासाठी हे त्यांचं एक जिवंत स्मारक उभारलंय असं म्हटलं तर व्यर्थ होणार नाही असं मला वाटतं. आणि आमच्या ज्या आजी नियामक मंडळाचे सदस्य आहेत आणि त्यांनी या त्यांच्या व्याख्यानमालेचं प्रयोजन करून आम्हा नवीन जे पिढी आहे त्यांना त्यांच्या कार्याची अवगत करून, त्यांचं कार्य अवगत करून त्या कार्याला पुढे नेण्याची जबाबदारी ते आमच्यावरती देत आहेत असं आम्हाला वाटतं. आणि ती जबाबदारी आम्ही आमच्या परीनं पूर्ण करण्याची आश्वासन आपण नक्कीच दिलं तर त्यांच्या स्मृतीस आपण वंदन करतो असं आपण म्हणू शकतो. या व्याख्यानमालेच्या जी वेगळंपण मी व्यक्त करताना मला असं आपल्याला सांगावं असं वाटतं की जे विशेष सूत्र आपण ठेवलेलं होतं यावर्षीचं, की त्या वर्षी जी काही महत्त्वाची घटना घडते त्या घटनाला आधारित असतं, तसं यावर्षी आपल्या मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला त्याला धरून यावर्षीचे विषय सूत्र ठरवण्यात आले की ये मराठीचे नगरी. आणि त्यासाठी 2 विषय आपण जे हाताळलेत यावर्षीचा, तो पहिला म्हणजे मराठी भाषेची अभिजातता आणि आजचं जे पुष्प माळलं जातं आहे या मालिकेत, या व्याख्यानमालेमध्ये, ते आहे आपल्या सर जे आपल्यासाठी बोलणार आहेत, आपल्या लोकसाहित्याचे वळणवाट हा शब्द मला लक्षात नाही आला. तर याच पद्धतीचं जे पूर्वी आपण विषय हाताळले, मी थोडक्यात वाचून दाखवतो आपल्याला. 2016 आपलं विषय सूत्र होतं विज्ञान, कला, आज आणि उद्या. त्याचे वक्ते होते डॉक्टर मोहन आपटे आणि विषय होता प्राचीन भारतीय विज्ञान. दुसरं पुष्प त्याच वर्षीचं होतं डॉक्टर बाळ फोंडके यांनी मिळलेलं आणि त्याचा विषय होता 2015 सालचा भारत. 2017 साली जे विषय सूत्र होतं आपल्या व्याख्यानमालेचं ते होतं सद्यकालीन आर्थिक स्थिती. आणि त्याचं पहिले वक्ते होते डॉक्टर नीरज हातेकर आणि त्यांचा विषय होता भारतीय अर्थव्यवस्था, आजची परिस्थिती आणि आव्हाने. आणि दुसरं पुष्प मिळलं होतं
राजन पडवळ यांनी आणि त्यांचा विषय होता निश्चलीकरण आणि प्रश्न आणि परिणाम. म्हणजे आपल्याला थोडक्यात इथं समजून घेऊ शकतो की त्या साली जे काही महत्त्वाची घटना घडते त्या घटनांना अनुसरून आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या ज्ञान वाढ व्हावी या उद्देशाने ही व्याख्यानमालिकाचं आयोजन केलं जातं. आणि हे आयोजन केल्याबद्दल मी आपल्या नियामक मंडळाचं मनपूर्वक धन्यवाद मानतो. आणि आपण सगळे या व्याख्यानमालेला उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं स्वागत करून मी माझे प्रास्ताविक इथे संपवतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. व्याख्यानबद्दल व्यवस्थित माहिती आणि आम्हाला भरपूर माहिती मिळाल्याबद्दल. ह्याच्या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात आपल्या स्वर्गीय श्री शरदभाऊ आचार्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मंचावरती मी प्राध्यापिका मृदुला वाघमारे यांना आमंत्रित करते. नमस्कार. स्वर्गीय शरदभाऊ आचार्य यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करू. स्वर्गीय श्रीयुत शरदभाऊ नारायण आचार्य यांच्या कार्याचा आढावा इथे मी थोडक्यात व्यक्त करते. संपूर्ण नाव शरद नारायण आचार्य. विभाग क्रमांक 126 मधून नगरसेवक म्हणून नियुक्ती. बृहन्मुंबई महानगरपालिका येथेही निवडून आले. त्यानंतर महानगरपालिकेचे सदस्य म्हणून नियुक्ती. स्थायी समितीचे अध्यक्षपद, शिक्षण समितीवर सदस्य, बेस्ट समितीचे सदस्य व अध्यक्षपदही भूषविले. स्थापत्य समितीचे अध्यक्ष व सदस्यही होते आणि पुढील 1 वर्षाच्या कालावधीत महानगरपालिका सभागृह नेते म्हणूनही होते. महसूल वाढ प्रश्न व महापौर अधिकार वाढ समिती सदस्य होते. सर्व श्रोत्यांना इथे अभिमानाची गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की 1989 ते 90 या कालावधीत शरदभाऊ आचार्य हे मुंबईचे महापौर होते. नारायण गजानन आचार्य आणि दामोदर कृष्णाजी मराठे महाविद्यालय व आचार्य विद्यानिकेतन या संस्थांचे संस्थापक व अध्यक्ष होते. लोकमान्य शिक्षण संस्थेमार्फत जवाहर विद्याभवन, नारायण गजानन आचार्य विद्यानिकेतन येथेही शाळांची त्यांनी उभारणी केली. चेंबूर एज्युकेशन सोसायटीचे 20 वर्षे अध्यक्षपद भूषविले. चेंबूरच्या आंबेडकर उद्यानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. मुंबईच्या पूर्वेला जे प्रवेशद्वार आहे तिथे श्रीमान छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला. त्याचबरोबर स्वातंत्र्य सैनिक स्मारक आणि उद्यान यांची उभारणी केली. त्याचबरोबर स्थानिक लोकाधिकार समितीची स्थापनाही केली. शिवसेनेचे संपर्क नेते म्हणून धुळे, सातारा, बुलढाणा, सांगली, कोल्हापूर इथेही ते नेहमीच संपर्कात असत. कर्नाटक राज्य म्हणून शिवसेनेने त्यांची संपर्क नेते म्हणून नेमणूक केली. मला हे सांगताना अभिमान वाटतो की अशा महनीय आणि कार्यसम्राट स्वर्गीय शरदभाऊ आचार्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज आपण दुसरे पुष्प अर्पण करण्यासाठी सज्ज झालेले आहोत. सभ्य स्त्री पुरुष हो, ज्यांच्या आशीर्वादाने या नगरीतील हजारो संसार उभे राहिले, ज्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न कायमचा सुटला, सामाजिक कार्यात तर या उपनगराची वैभवशाली नगर म्हणून नोंदणी झाली, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याच्या पायापासून कळसापर्यंत ज्यांनी अविरत समाज कार्य केले ते एकमेव नेते आमच्या सर्वांचे भाऊ म्हणजे शरद नारायण आचार्य. स्वर्गीय शरद नारायण आचार्य हे भाऊ या संबोधनानेच
संपूर्ण चेंबूरमध्ये सुपरिचित होते. चेंबूरवासियांना भाऊ हे आपल्या कुटुंबातीलच वाटत असत. चेंबूर जवळचा जो परिसर आहे, वाशी, मावळ, ट्रॉम्बे, या परिसरामध्ये जास्तीत जास्त जो समाज दिसतो तो आगरी, कोळी आणि वंडारी. त्या काळामध्ये या समाजाच्या संपूर्ण समस्या होत्या आणि या समस्या निवारण करण्याचं काम आमचे भाऊ करत असत. म्हणजे त्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांच्या इतक्या कुणालाच समजल्या नाहीत असं म्हटलं तरी इथं वावगं ठरणार नाही. ते त्यांच्या समस्यांचा सतत पाठपुरावा करत, त्यामुळे या परिसरातील लोकांच्या गळ्यातील ताईत म्हणून आमचे भाऊच होते. त्याचबरोबर भाऊंना शिक्षणाविषयी अतिशय ओढ होती. जेव्हा ते मुंबईचे नगरसेवक म्हणून नेमणूक त्यांची झाली त्यावेळी शिक्षण अनुदान समितीवर ते स्वतः सदस्य म्हणून येत असत आणि चेंबूर मधल्या जेवढ्या शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थांना त्यांनी त्या काळामध्ये लाखांचे अनुदान देखील मिळवून दिले. ते स्वतः त्या शिक्षण संस्थांकडे जाऊन त्यांच्याकडे फॉर्म देत असत, त्यांच्याकडून ते फॉर्म भरवून घेत असत आणि या काळी त्या काळामध्ये शिक्षण संस्थांना अतिशय मदत झाली. त्यामुळे भाऊंना आणि शिक्षण हे एक समीकरणच झालेलं होतं. चेंबूर मधलं नारायण गजानन आचार्य आणि दामोदर कृष्णाजी मराठे महाविद्यालय म्हणजेच आपलं सर्वांचं लाडकं नाग आचार्य आणि राकृ मराठे महाविद्यालय ज्या जमिनीवर आज दौलाने उभे आहे त्या महाविद्यालयासाठी महानगरपालिकेचा भूखंड मिळवून देण्याचे महत्वाचे काम भाऊंमुळेच तडीस गेले. गेल्या 30-35 वर्षातील या महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल ही भाऊंच्या कर्तृत्वाची साक्षीदार आहे. मी इथे एक छोटीशी आठवण रमाकांत घवाळकर यांच्याबद्दलची सांगू इच्छिते की गवाळकरांना SSC मध्ये फक्त 50% मार्क होते, पण शिकायचं होतं, शिक्षणाची आवड होती. त्यावेळी भाऊंनी त्यांना स्वतःच्या कोट्यातील डिप्लोमाची जागा देऊ केली आणि ती शाह अँड अँकर या कॉलेजमधली आणि ती त्यांची जी धडपड भाऊंनी त्यावेळी अनुभवली त्यावेळी खरोखरच हा मुलगा शिक्षण घेणार आहे त्यांच्या ध्यानात आलं आणि घवाळकरांनी सुद्धा भाऊंचा शब्द अखेरपर्यंत पाळला. ते डिप्लोमा मध्ये फर्स्ट क्लास मध्ये आले आणि पुढे केमिकल इंजिनियर झाले. त्यांनी नंतर MBA केलं आणि मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एका प्रोडक्शन ऑफिसरच्या जागेवर त्यांची नेमणूक झाली. रमाकांत घवाळकर ही एकच व्यक्ती नाही तर चेंबूर मधल्या अनेक व्यक्तींना भाऊंनी अशा प्रकारे शिक्षणासाठी मदत केलेलीच होती. आमचे भाऊ म्हणजे माणुसकीचा झरा असं रवींद्र पाटील हे नेहमीच म्हणत, रवींद्र पवार असं नेहमीच म्हणत की चेंबूर मधला आपल्या सर्वांना चेंबूर कॉलनी हा परिसर हा माहित आहे. तिथली एक मला आठवण इथे सांगावीशी वाटते. या परिसरात एका संताचे निधन झाले आणि त्यांचा अंत्यविधी चरई हिंदू स्मशानभूमीत करण्यात आला. संत जयरामदास म्हणून त्यांची ख्याती होती. यांचा शिष्य समुदाय फार मोठ्या प्रमाणावर होता. स्मशानभूमीच्या बाजूला एक मोकळी जागा होती. संत जयरामदासच्या एका ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी भाऊंना सांगितलं की आम्हाला तिथे मोकळी जागा द्या, आम्ही तिथे वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम लोकांसाठी राबवू. हे समाधीस्थान मुख्यतः रवींद्र पवार राहत असलेल्या मतदारसंघात होते. त्या पदाधिकाऱ्यांनी ट्रस्टची जागा आणि समाधी स्थळ हे आम्हाला हवंय अशी विनंती केल्यानंतर आणि हे आम्हाला द्यावा असा आग्रही त्यांनी धरलाच. शरद भाऊंच्या कानावर ही गोष्ट आल्यानंतर या संबंधात त्यांनी रवींद्र पवारांकडे बोलणी केली आणि सांगितलं, रवींद्र ही सगळी मंडळी आपलीच आहे, त्यांना एखादी कोपऱ्यातली जागा मंजूर करून दे. एवढंच ना भाऊ, मी पालिकेत ठराव टाकतो आणि तुम्ही ती मंजूर करून घ्या, पुढे सगळं जमून येईल. आणि क्षणाचाही विलंब न लावता रवींद्र पवार असे म्हटल्यानंतर भाऊंनी लगेच मोठ्या मनाने ठराव मंजूर करून सिंधी समाजाला भूषणावर ठरेल अशी जागा देऊन संत जयरामदास स्वामींच्या कार्याची स्मृती अजरामर केली.
हे झाल्यावर त्या ठिकाणी सिंधी बांधवांनी मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य सुरू केलं. ते आजही चालू आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राणायाम, लोकाभ्यास तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम तिथे होऊ लागले आणि चेंबूरमध्ये अत्यंत कमी वेळात ते ठिकाण सर्वतोमुखी झाले. अशी अनेक सामाजिक कार्य केली ती आमच्या भाऊंनीच. त्यांचा जीवन प्रवास हा मार्गदर्शक आहेच. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी श्रद्धांजली वाहताना असे म्हटले की शरद भाऊ आचार्य मुंबईवर निस्सर प्रेम करणारे ज्येष्ठ मार्गदर्शक होते. शरद भाऊंनी चेंबूर परिसरात 20 वर्ष नगरसेवक म्हणून काम पाहिले. आपल्या कार्याचे त्यांनी चांगले जाळे निर्माण केले. महापौर असताना हरित मुंबईसाठी त्यांनी आखलेली मोहीम ही नंतरही प्रेरणादायी ठरली. सिंधी समाजाचे पुनर्वसन व त्यांचे शैक्षणिक कार्य यासाठी मुंबईकरांच्या स्मरणात ते सदैव राहतीलच. त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी असे म्हटले की शिवसेनेच्या स्थापनेपासून असलेला निरलस कार्यकर्ता व माझा जुना जाणता सहकारी हरपला, असेच त्यांचे कळकळीचे उद्गार होते. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय कार्याचा वारसा त्यांचे सुपुत्र श्री सुभोजी आचार्य व शैलेजी आचार्य हे अगदी नेटाने सांभाळत आहेत व आपल्या सहकाऱ्यांसोबत पुढे नेत आहेत. जो आशीर्वाद चेंबूरकरांनी आमच्या भाऊंना दिला तोच आशीर्वाद त्यांनी शिव सुभोजी आचार्य आणि शैलेजी आचार्यांना द्यावा अशी मी सर्वांपुढे ते इच्छा व्यक्त करते. भाऊंच्या बाबतीत 2 शब्द. अविनाशी अमर तू बोध हा मनी धरा, भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा. ज्ञान ज्योत तुम्ही इथे लाविली, मार्ग दीपिका आज जाहली. अज्ञानाची दिशा निवळली, प्रकाश आला घराघरा. सर्वांसाठी खूप झिजला, सर्वांसाठी खूप झिजला. मी पण आपले विसरून गेला, प्रत्येकाला देव मानसी, भक्तच तू रे खराखुरा. चेंबूर नगरीचा स्थायिक, संघटनेचा मूळ पाईक, भगवा घेऊन खांद्यावरी पुढे चालला झरा झरा. समाज शिक्षण आणि प्रबोधन, समाज शिक्षण आणि प्रबोधन यात वेचिले सारे जीवन. अन्यायाच्या प्रतिकारास्तव लढवय्या तू भलाबुरा. डाग न तुझ्या कपड्यावर, डाग न तुझ्या कपड्यावर, मन ही निर्मळ अति सुंदर. वरून दिसशी काटेरीपण, वरून दिसशी काटेरीपण. फणसाचा तू गोड गरा, फणसाचा तू गोड गरा. भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा, तुम्हाला मानाचा मुजरा. भाऊंच्या स्मृती जागवण्यासाठी संधी मला आयोजकांनी प्राप्त करून दिली हे मी माझे सद्भाग्य समजते. सर्वांना शतशः नमन. धन्यवाद. स्वर्गीय श्री शरद भाऊ, स्वर्गीय श्री शरद भाऊ आचार्य यांचं जीवन, यांचं व्यक्तित्व, यांचं कर्तृत्व नक्कीच पुढच्या पिढीला प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल. आपल्या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर मुकुंद कुळे सरांचा परिचय द्यायला मी उपप्राचार्य डॉक्टर सुधाकर मोरे सरांना मंचावरती आमंत्रित करते. नमस्कार. सर्वप्रथम मी प्राध्यापक डॉक्टर सुधाकर मोरे, स्वर्गीय श्री शरदभाऊ आचार्य यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करतो. मंचावर उपस्थित चेंबूर तुर्भे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय मापणकर सरजी,
सचिव श्री सुबोधभाऊ आचार्यजी, नियामक मंडळाचे सदस्य श्री शैलेशजी आचार्यजी, महाविद्यालयाचे सन्माननीय प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉक्टर सुनील कदम सर, सर्व उपप्राचार्य, व्याख्यानमालेला उपस्थित असलेले सर्व सन्माननीय निमंत्रित, माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण स्वर्गीय श्री शरदभाऊ आचार्य स्मृती व्याख्यानमाला वर्ष 14वे आणि पुष्प 2 करिता उपस्थित आहोत. स्वर्गीय शरदभाऊ आचार्य स्मृती व्याख्यानमालेचा विषय सूत्र इयेचे मराठीची नगरी या अंतर्गत पहिले पुष्प मराठी भाषेची अभिजातता या विषयावर डॉक्टर वंदना गोकील कुलकर्णी यांनी अतिशय उत्कृष्ट आणि सखोल मराठी भाषेची अभिजातता आणि इतिहास याबद्दल अत्यंत रुचकर, रंजक काल व्याख्यान आपल्या सर्वांसमोर दिलेलं आहे. आज आपण व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पाकडे वळत आहोत आणि त्याचा विषय आहे लोकसाहित्याच्या वळणवाटा. या विषयावर व्याख्यान देण्याकरिता डॉक्टर मुकुंद कुळे लोकसाहित्याचे अभ्यासक व संशोधक मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा परिचय करून देण्याकरिता मी आज आपल्या समोर उभा आहे. डॉक्टर मुकुंद कुळे हे लोकसाहित्याचे अभ्यासक व संशोधक आहेत. त्याचबरोबर सुमारे 32 वर्ष पत्रकारितेचा अनुभव त्यांच्या सोबत आहे. साहित्य, कला, संस्कृती या संबंधी त्यांनी लेखन केलेलं आहे. आतापर्यंत त्यांनी एकूण 10 पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. त्यापैकी 5 पुस्तके आहेत आणि 5 संपादित केलेली पुस्तके आहेत. जे 5 पुस्तकं आहेत त्यांचे मी नावं आपल्या समोर मांडत आहे. पंचलावण्य हे शब्द पब्लिकेशनने प्रकाशित केलेले पुस्तक आहे. या पुस्तकात प्रसिद्ध महिला लावणी कलावंताचे चित्रलेखन संकलित करण्यात आलेले आहे. दुसरं पुस्तक त्यांचं आहे इतिहासाचे साक्षीदार. हे मनोविकास प्रकाशनाने पब्लिश केलेलं पुस्तक आहे आणि या पुस्तकात इतिहास विषयक लेख संकलित करण्यात आलेले आहेत. आणि गौरवाची गोष्ट म्हणजे याच पुस्तकाला राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचं त्याबरोबर अजून एक पुस्तक आहे लोकरहाटी. हे मनोविकास पब्लिकेशनच प्रकाशित केलेलं आहे आणि या पुस्तकात नामशेष होत चाललेल्या ग्राम संस्कृतीचा वेध घेण्यात आलेला आहे. आणि याही पुस्तकाला राज्य शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला. चौथं त्यांचं पुस्तक आहे जातीची खादाडी. हे सुद्धा मनोविकास पब्लिकेशनने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये खाद्य संस्कृती विषयी माहिती दिलेली आहे. आणि 5वं पुस्तक आहे त्यांचं राई आणि इतर कथा. हे सुद्धा मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेले पुस्तक आहे. हा एक कुमार कथा संग्रह आहे. यासोबतच त्यांनी काही संपादित केलेले पुस्तके आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध लेखक नाटककार
रत्नाकर मतकरी यांच्या 3 पुस्तकाचे संपादन त्यांनी केलेलं आहे. त्यासोबतच कायमचे प्रश्न या सामाजिक आणि राजकीय लेखाचे संपादन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. रंग, रूप आणि रस, गंध या रंगभूमी विषयक लेखाचे संपादन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. प्रतिभा संवाद या डॉक्टर तारा भवाळकर यांनी केलेल्या मुलाखतीचं संपादन त्यांनी केलेलं आहे. लोकलेणी या लोककलावंत आणि लोकसाहित्याच्या अभ्यासकाच्या मुलाखतीचे संपादन सुद्धा आपले आजचे पाहुणे मुकुंद कुळे साहेबांनी केलेले आहे. एवढं प्रगल्भ व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये लाभलेलं आहे. मी आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम दिवंगत श्री शरद भाऊ आचार्य स्मृती व्याख्यानमालेत मला इथे व्याख्यान देण्याकरता आमंत्रित केल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. आत्ता जरी उपस्थितांमध्ये समोर जाऊन बसलेले असले तरी जे आत्तापर्यंत विचार मंचावरती उपस्थित होते त्या सर्वांचे आभार मानतो आणि समोर उपस्थित सर्व श्रोतृ वर्ग, मित्रमैत्रिणींनो, विद्यार्थी मित्रांनो, सगळे तुम्ही इथे आल्याबद्दल तुमचेही आभार. तुमच्यातले कदाचित काही जण काल उपस्थित असतील आणि वंदना बोकेल कुलकर्णी त्यांनी अभिजात भाषेचा जो काही मार्ग तुम्हाला दाखवला असेल, मला खात्री आहे तुम्ही दिपून गेला असाल. साहजिकच आहे, नुकतंच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय, त्या अभिजात भाषेची परंपरा काय, मराठी भाषेच्या अभिजातपणाची परंपरा काय, ते एकूणच काल वंदनाताईंनी इथे उलगडून दाखवलं असेल. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी आज इथे तुमच्याशी संवाद साधायला उभा आहे. मी असं म्हणतोय की मी संवाद साधतोय, मी व्याख्यान देण्यासाठी उभा आहे असं मी जाणीवपूर्वक म्हणत नाहीये, कारण व्याख्यान देणारी मंडळी वेगळीच असतात. मी काही व्याख्यान देणारा नाहीये, मी तुमच्याशी एक छान संवाद साधणार आहे. जसे काही तुम्ही आपण एकमेकांशी गप्पा मारतोय आणि या गप्पा मारताना मला सहज अशी माझ्या आईची आठवण होतीये. मी अशासाठी म्हणतोय की सहजपणा येण्यासाठी मी हे सांगतोय की मला खात्री आहे की काल वंदनाताईंनी एक छान लेक्चर घेतलं असेल, गप्पा मारल्या असतील, तुमच्या प्रश्नांना छान उत्तरं दिली असतील आणि एक छान माहोल तयार केला असेल. तर मला तो माहोल तयार करण्यासाठी एक गोष्ट अशी आवश्यक वाटते की सांगाविषयी वाटते की माझी आई लहानपणी काय करायची. मी लहान असताना, तिच्या लहानपणी नव्हे, तिची सगळी दुपारची कामं आटपली, सकाळपासून सुरू झालेली, की ती झोपण्यासाठी आडवी व्हायची आणि मग ती आडवी झाली की मी तिच्या पोटाला रेलून झोपायचो आणि मी तिच्या पोटाला रेललो की तिला तिची छान तंद्री लागायची आणि मग ती म्हणायची, बाब्याना एक गोष्ट सांगू. मी कोकणातला आहे, कोकणामध्ये आमच्या गावात लहान मुलांना बाब्या म्हणतात. जसं आपण बाळा म्हणतो प्रेमाने, तसं आमच्याकडे प्रेमाने बाब्या म्हणतात. आणि मग तिची गोष्ट सुरू व्हायची, बाब्याना एक गोष्ट सांगू. मग मी म्हणायचो हं सांग. मग ती म्हणायची, मी गोष्ट सांगेपर्यंत तू हं हं करत राहिलं पाहिजेस, तुझं हं हं हुंकार देणं थांबलं की माझी गोष्ट थांबेल. मग मी अगदी न चुकता, मला गोष्ट ऐकायची असल्यामुळे मी हं 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 असा माझा हुंकार चालू राहायचा आणि तिची गोष्ट सुरू राहायची. तिची गोष्ट काय असायची,
ती म्हणायची, बब्याने एक गोष्ट सांगू? मी म्हणायचो हं, आणि मग तिची गोष्ट सुरू व्हायची. उंदुरल्याची उंदुरली, ती पडली खिरीत. उंदुरल्याची उंदुरली, ती पडली खैरीत. वडपान झडो, तळापाणी आटो, गायचा सिंग मोडो, कुऱ्हाडीचा दांडा आणि गावचा पाटील गुंडा. अशी ती मस्तपैकी छान विनोदी अंग असलेली अशी छान कथा सांगायला सुरुवात करायची आणि मग ते सुरू राहायचं. तर हे जे मी आता काही तुम्हाला सांगितलं, गोष्ट सांगण्याची तिची तऱ्हा, तर ही आपली लोकभाषा आहे. हे आपल्या लोकभाषेचं एक अंग आहे. काल वंदनाताईंनी तुम्हाला अभिजात भाषेचं जे अंग उलगडून दाखवलं असेल, तर तिचा प्रवास म्हणजे नुकताच आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळे त्या अभिजात भाषेचा दर्जा सिद्ध होण्यासाठी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जो काही उदाहरणं दिली किंवा सादर केली, तर त्याच्यामध्ये असं मानलं जातं की आज आपण जी मराठी भाषा बोलतोय त्या मराठीचं सगळ्यात जुनं व्हर्जन काय आहे, तर तत्कालीन महाराष्ट्री प्राकृत. कदाचित तुम्ही हे काल ऐकलंच असेल वंदनाताईंच्या तोंडून की इसवी सनापूर्वी पहिलं शतक किंवा इसवी सनोत्तर पहिलं शतक या कालखंडामध्ये हाल सातवाहन या राजाने जो गाथा सप्तशती नावाचा ग्रंथ लिहिला होता, त्या ग्रंथामध्ये ज्या गाथा म्हणजे एक प्रकारे ओव्या संकलित केल्या होत्या 700, तर तो एक प्रकारे आपला मराठीचा तत्कालीन दस्तऐवज आहे. फक्त आज आपण ज्या भाषेमध्ये बोलतोय, जे आपण आता संवादासाठी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी जी भाषा वापरतोय किंवा लेखनासाठी जी प्रमाण भाषा वापरतोय, या सगळ्या प्रमाण भाषेचं मूळ कुठे असेल तर ते गाथा सप्तशतीतील महाराष्ट्री प्राकृतमध्ये. म्हणजे तेव्हापासून एक प्रकारे आपली परंपरा सुरू झालेली आहे आणि ती परंपरा मग जवळजवळ 1000 वर्षांचा प्रवास करून 11व्या-12व्या शतकामध्ये जो मध्ययुगीन कालखंड सुरू झालेला दिसतो आपल्याला, तर त्या कालखंडामध्ये मग महानुभाव संप्रदाय असेल, वारकरी संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल, नाथ संप्रदाय असेल, नंतरच्या काळामध्ये समर्थ संप्रदाय असेल, असा सगळा तो मराठी भाषेचा प्रवास, अभिजात मराठी भाषेचा प्रवास आजच्या काळापर्यंत येऊन थांबलेला आपल्याला दिसतो. अभिजात असं म्हणताना आपल्याला अभिजात आणि लोक असा काही भेद असतो का, असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडेल. तर माझ्या दृष्टीने असा फरक असतो. अभिजात भाषा आणि लोकभाषा किंवा अभिजात परंपरा आणि लोकपरंपरा अशा या दोन धारा समांतरपणे वाहताना आपल्याला समाजामध्ये दिसतात. फक्त मग या दोन परंपरांमध्ये नेमका फरक काय असतो, किंबहुना तो असतो का? फरक असतो. अभिजात परंपरा ही एक प्रकारे अभिजनांची परंपरा असते आणि लोकपरंपरा ही एक प्रकारे बहुजनांची परंपरा असते. मग याच्यामध्ये फरक काय असतो, तर अभिजात परंपरेमध्ये किंवा अभिजात भाषेच्या परंपरेमध्ये लेखनाची, वाचण्याची परंपरा असते. मात्र अशी परंपरा लोकभाषेतील किंवा लोकपरंपरेतील आपल्याला प्रवाहामध्ये असलेली दिसत नाही. म्हणजे अभिजात भाषेतलं आपण जे म्हणतो मग ते महाराष्ट्री प्राकृत असेल किंवा नंतरच्या काळामध्ये लिहिले गेलेले शिलालेख असतील किंवा मग ताम्रपट असतील किंवा नंतर मग पुस्तक रूपाने संकलित झालेली, जपली गेलेली आजवरची परंपरा असेल, तर या परंपरेमध्ये आपल्याला दिसतं की कोणीतरी लिहिलेलं आहे, कोणीतरी वाचलेलं आहे. मग ते काय म्हणूया की भुर्जपत्रावरती लिहिलं गेलं असेल किंवा झाडाच्या ताडपत्रावरती लिहिलं गेलं असेल किंवा दगडावरती लिहिलं गेलं असेल किंवा ताम्रपटावरती लिहिलं गेलं असेल. म्हणजे लेखन ही एक कला आहे, वाचन ही एक कला आहे आणि ती परंपरेने चालत आलेली आहे आणि अशी ही आमची अभिजात परंपरा आहे, अभिजात परंपरा आहे. पण मग हे सगळं आमच्या लोकभाषेमध्ये किंवा लोकपरंपरेमध्ये होतं का? तर नाही. लोकपरंपरेमध्ये हे काही नव्हतं. लोकपरंपरेमध्ये काय होतं? लोकपरंपरेमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेलं ज्ञान होतं, परंपरेने चालत आलेलं ज्ञान होतं, स्मृती होत्या, आठवणी होत्या. म्हणजे एक प्रकारे मी माझ्या मुलाला सांगितलं, त्याने त्याच्या मुलाला सांगितलं, त्याने त्याच्या मुलाला सांगितलं, असं पिढी दर पिढी हा प्रवाहाचा ओघ, लोकपरंपरेचा किंवा लोकभाषेचा ओघ वाहत आलेला आहे, आजपर्यंत आलेला आहे. पुढच्या काळात तो टिकेल की नाही माहीत नाही, कारण आम्ही आमच्या आजी आजोबांकडनं किंवा आई बाबांकडनं ऐकलेल्या गोष्टी
म्हणजे जशी मी माझ्या आईकडनं गोष्ट ऐकलेली तुम्हाला आता सांगितली, तशी गोष्ट पुढच्या काळामध्ये आपण सांगणार आहोत का, सांगितली जाते का, हा महत्वाचा प्रश्न आहे. आपण आज आपल्या पाल्यांच्या नावाने ओरड करत असतो की हे वाचत नाहीत, हे वाचत नाहीत, पण ते वाचण्याआधी तुम्ही त्यांच्या कानावरती श्रवणाचा संस्कार केलाय का, गोष्ट ऐकण्याचा संस्कार केलाय का, हा महत्वाचा मुद्दा आहे. मला वाचनाची आवड लागली कारण माझ्या आईने माझ्यावरती गोष्ट ऐकण्याचा संस्कार केला होता. तो संस्कार आधी तिने गोष्ट कथा सांगण्याच्या स्वरूपात केला, त्याच्यामुळे मला गोष्ट ऐकण्याची सवय लागली. त्यातनं मला अरे असं काहीतरी आपण वाचलं पाहिजे, मग वाचनाची आवड निर्माण झाली. आज आपण हे संस्कारच मुलांवरती करत नाही आहोत, तर मग त्यांच्यामध्ये वाचनाची आवड, साहित्याची आवड किंवा संस्कृतीची आवड, कारण या ज्या लोकपरंपरा असतात किंवा अभिजात परंपरा, त्या एक प्रकारे केवळ लेखन वाचन नाही, तर त्या लेखन वाचनाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचंही एक प्रकारे काय म्हणूया की संस्कृती पुढच्या पिढीकडे सोपवत असते. फक्त या दोन वेगवेगळ्या तरा आहेत, दोन वेगवेगळ्या धारा आहेत, आणि या धारा जरी वेगवेगळ्या असल्या, समांतरपणे वाहत असल्या, तरी पण त्यांचा एकमेकांवरती कमी अधिक प्रभाव पडत असतो. म्हणजे कधी अभिजात भाषा लोकभाषेकडनं काही स्वीकारत असते, कधी लोकभाषा अभिजात भाषेकडनं काही स्वीकारत असते, आणि त्या अर्थाने या दोन भाषांची एक प्रकारे सरमिसळ होतच असते आधीमध्ये. फक्त होतं असं की आपण जर मी आता थोडासा माझा काय म्हणूया की परिप्रेक्ष्य विस्तारतो. म्हणजे मी आता फक्त तुम्हाला मराठीचा हा प्रवाह सांगितला, मराठीच्या अभिजात भाषेचा प्रवाह सांगितला, पण भाषा ही केव्हापासून चालत आलेली आहे, तर जगातच सगळं जुनं वाङ्मय आपण वेद आहे असं आपण म्हणतो. आणि एका परीने बघायला गेलं तर वेद हे आद्य लोकवाङ्मय मानलं जातं. कारण लोकवाङ्मयाची खासियत काय असते, तर लोकवाङ्मयाला कुणीही एक करता धरता नसतो. त्याच्यावरती हे मी लिहिलेलं आहे अशी कोणाचीही नाममुद्रा उमटलेली नसते. त्या अर्थाने वेदांना अपौरुषेय असं म्हटलं गेलेलं आहे, कारण ते वेद कुणी लिहिले याची खात्री आपल्याला देता येत नाही. मात्र त्या वेदांमध्येच, ऋग्वेदामध्येच वैदिक आणि वैदिकेतर असे दोन भाग असलेले आपल्याला दिसतात. वैदिक कोण, तर ज्यांना लिहिता वाचता येतं, ज्यांना ज्ञानाचा अधिकार आहे ते वैदिक, आणि वैदिकेतर म्हणजे लोक. हे मगाशी मी जे म्हटलं की अभिजात भाषा म्हणजे अभिजात परंपरा, लोकभाषा म्हणजे लोकपरंपरा, अभिजात म्हणजे थोडेसे उच्चवर्गीय, थोडेसे उच्चवर्णीय, ज्यांना ज्ञानाचा अधिकार आहे ते, आणि ते जे वैदिकेतर होते लोक, त्यांना त्या अर्थाने ज्ञानाचा अधिकार नव्हता. त्यामुळे ते माझ्या आईसारखी गोष्ट सांगत राहिले पुढच्या पिढ्यांना, आपली संस्कृती त्यांना समजावत राहिली, आणि मग ती एक प्रकारे आतापर्यंत आपल्याकडे पोचलेली दिसते. आणि मग होतं काय की जेव्हा वैदिक काळानंतर जे सगळे मग उपनिषद असतील, आरण्यके असतील, ब्राह्मण्य असतील, पुराणं असतील, त्यानंतर मग संस्कृत वाङ्मय निर्माण झालेलं असेल, कालिदासापासून वेगवेगळे सगळे संस्कृत आपल्याला कवी, नाटककार दिसतात. ह्या सगळ्यांची परंपरा एक प्रकारे अभिजनांची परंपरा आहे, आणि त्याच वेळेला समांतरपणे जी परंपरा वाहत होती ती आमची लोकपरंपरा होती, लोकभाषेतली परंपरा होती. होतं काय की अभिजन परंपरा काय करते, अभिजन परंपरेतलं आपण सगळं वाङ्मय बघितलं तर आपल्याला असं दिसतं की अभिजात परंपरेला एक प्रकारे नैतिकतेचे मानदंड समाजात निर्माण करायचे असतात. मग तुम्ही पुराणं घ्या, तुम्ही रामायण महाभारत घ्या, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला एक प्रकारे नैतिक दर्जा दिलेला दिसतो. मग ती व्यक्ती असेल किंवा त्या व्यक्तीकडनं घडलेली कृती असेल, तो आपल्याला एक असलेला दिसतो. मग राम चुकला तरी रामाला चुकला असं म्हणणार नाही, कृष्ण चुकला किंवा पांडव चुकीचं वागले किंवा कुणीही चुकीचं वागलं तर पूर्वायुष्यात त्याने असं केलेलं होतं म्हणून हे असं घडलं. म्हणजे कथा उपानखाची किंवा आख्यान उपाख्यानांची जोड या संस्कृत वाङ्मयामध्ये किंवा अभिजात वाङ्मयामध्ये दिलेली दिसते आपल्याला. आणि त्याच वेळेला लोकपरंपरेतल्या वाङ्मयामध्ये मात्र आपल्याला काय दिसतं की लोकवाङ्मय या सगळ्या आपल्याला पुराणांनी सांगितलेल्या रामायण महाभारतातल्या देवदेवतांचं एक प्रकारे कौतुकच करतं. पण जेव्हा कधी त्यांना एखादी व्यक्ती रामायण महाभारतातला नायक चुकलेला दिसतो, तेव्हा तो चुकला आहे असं सांगण्याचंही धाडस आमची लोकभाषा करत असते. ते धाडस संस्कृत भाषा किंवा त्या वेळच्या उच्चवर्गीयांची भाषा, उच्चवर्णीयांची भाषा करत नाही. कशा पद्धतीने करते, तर समजा राम चुकला असेल, आपण असं मानतोच की रामाने सीतेचा त्याग केला किंवा तो चुकला होता किंवा सीतेला खूप भोगावं लागलं. मग काय होतं की आमचं रामायण
रामाचं गौरवीकरण करतो. आमच्या बाकीच्या सगळ्या अभिजनांच्या परंपरा रामाचं गौरवीकरण करतात. आमची लोकभाषा ही रामाचं गौरवीकरणच करते. त्याशिवाय का एक समोरासमोर भेटला ती राम राम असं आपण म्हटलं असतं. हा आपला राम आपल्या हृदयातलाच राम आहे. पण जेव्हा तो सीतेच्या बाबतीत चुकतो तेव्हा आमची लोकभाषा असं म्हणतेच ना, राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा, राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा, हिरकणी सीतामाई राम हलक्या दिलाचा. हे आमची लोकभाषा सांगते. हे आमची अभिजनांची भाषा सांगत नाही. किंवा अगदी काय म्हणूया की आपण द्रौपदीला भर दरबारामध्ये आणलं गेलं. समोर सगळे भीष्म होते, द्रोण होता, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, सगळे अतिरथी होते. आणि त्याही पलीकडे जाऊन तिचे पराक्रमी नवरे भ्रतार तिथे बसलेले होते. मात्र जेव्हा तिला एकवस्त्रा आणलं गेलं आणि तिची साडी फेडली गेली तेव्हा यांच्यापैकी कुणीच काही बोललं नाही. आणि तेव्हा तिने आपल्या भावाला, मानलेल्या भावाला म्हणजे कृष्णाचा धावा केला. तर याबद्दल आमची लोकभाषा काय म्हणते? तर आमची लोकभाषा म्हणजे एक प्रकारे आमच्या काय म्हणूया की लोकपरंपरेतल्या आयाबाया त्या काय म्हणतात, त्या सरळ सरळ असं म्हणतात की हे कोणी नाहीच आहेत ना बघायला तुला, हे कोणी मदतीला येत नाहीत ना. मग ती सरळ सोट असं म्हणते, पाच पतींची मी नार अनाथ रणकीवाणी, पाच पतींची मी नार अनाथ रणकीवाणी, त्याग शिरी हरी वाचून मला नाही कोणी. हे धाडस किंवा असं थेट व्यक्त होणं हे फक्त लोकपरंपरेतली भाषेलाच किंवा त्या व्यक्तींनाच साधतं. कारण त्यांचा सगळा जगण्याचा आविष्कार आहे तो एक प्रकारे मोकळा ढाकळा आहे. त्याला त्या अर्थाने बंधनं नाही आहेत. म्हणजे आपण असं म्हणतो की सुशिक्षित, अशिक्षित आणि मग अशिक्षितांना गावंढळ, अडाणी असं म्हटलं जातं. पण ते अडाणी नसतात, ते अशिक्षित असतात, निरक्षर असतात. पण परंपरेने दिलेलं शहाणपण त्यांच्या मागे असतं. म्हणजे अभिजात परंपरा किंवा अभिजात परंपरा जर आम्हाला शिक्षणाच्या मार्गाने शहाणपण देत असेल, ज्ञान देत असेल, तर लोकपरंपरा किंवा लोकपरंपरेतलं शिक्षण कसं होतं तर ते एक प्रकारे अनुभवातनं होतं. म्हणजे आज एकाला आलेला अनुभव उद्या दुसऱ्याला आला, दुसऱ्याचा अनुभव तिसऱ्याला आला, तिसऱ्याचा चौथ्याला आला आणि मग त्या सारख्या अनुभवात काहीतरी ठोकताळे मांडले जातात आणि मग त्यातनं एखादी रूढी, एखादी परंपरा, एखादी कृती, एखादी म्हण तयार होते आणि मग त्यातनं म्हणी, उखाणे, लोकवाङ्मय आकाराला येतं. आणि मग आम्ही असं म्हणतो, विशेषतः लोक परंपरांचा किंवा लोकसाहित्याचा अभ्यास करणारे आम्ही असं म्हणतो की या सगळ्याला कसला आधार आहे तर अनुभवातनं आलेल्या परंपरेचा अनुभव आहे. आणि ही आमची एक प्रकारे अनुभवातनं आलेली शहाणीव आहे, शहाणीव आहे असं आम्ही म्हणतो. आता मी मगासपासून आता हे आपला विषय आहे की लोकसाहित्यातील वळणवाटा. तर आता हा लोकसाहित्य शब्द कुठनं आला? मग मी या परंपरा सांगितल्या. आता ही लोकसाहित्याची परंपरा ही थेट लोकपरंपरेचा भाग झाली. पण जेव्हा आपण लोकसाहित्य हा शब्द वापरतो तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की लोकसाहित्य म्हणजे लोकवाङ्मय. लोकसाहित्य या शब्दातला आपण साहित्य हा अर्थ लिटरेचर या अर्थी घेतो, वाङ्मय या अर्थी घेतो. पण प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर मराठीत लोकसाहित्य हा जो शब्द वापरला जातो तो वाङ्मयवाची नाही किंवा लिटरेचर या अर्थी नाही तर सामग्री या अर्थी आहे. आता मग तो शब्द मराठीमध्ये कसा रुळला? कारण मला माहिती आहे, कारण मी आजही जेव्हा बाहेर फिरतो तेव्हा अनेक प्राध्यापक मंडळी पण घोळ घालतात की लोकसाहित्य हा शब्द वाङ्मय या अर्थीच घेतात, लोकवाङ्मय या अर्थीच घेतात. पण प्रत्यक्षात मराठीत रुळलेला हा शब्द किंवा मराठीमध्ये उपयोजला जाणारा हा शब्द वाङ्मय या अर्थी नाहीये. मग हा शब्द आला कुठून मराठीमध्ये? तर इंग्रजीतील फोकलोअर याला पर्यायी शब्द म्हणून मराठीमध्ये लोकसाहित्य हा शब्द वापरला जातो. पण इंग्रजीतील फोकलोअर या शब्दाचा जर आपण शब्दाचा अनुवाद केला किंवा भाषांतर केलं तर त्याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की लोकविद्या. मात्र आपल्या मराठी वाङ्मयामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये फोकलोअरसाठी सुचवला गेलेला लोकविद्या हा शब्द रुळला नाही किंवा सर्रास वापरला गेला नाही, जात नाही. कारण विद्या ही कधी काळी सगळ्यांना शिकण्याची मुभा नव्हती. विद्या ही काही ठराविक मुठभर वर्गापुरतीच होती, उपलब्ध होती. तर त्यामुळे फोकलोअरसाठी लोकविद्या हा शब्द
हे गेला नाही, रुळला नाही. दत्तो वामन पोद्दार, प्रसिद्ध इतिहास संशोधक महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार यांनी लोकविद्या हा शब्द सुचवला होता, पण तो रुळला नाही. त्यानंतर मग दुर्गा भागवतांनी त्यांच्या लोकसाहित्याची रूपरेखा या 1951 का 52 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये फोकलोअरसाठी लोकसाहित्य हा पर्यायी शब्द सुचवला. आणि या शब्दाची व्याप्ती अधोरेखित करताना दुर्गाबाई असं म्हणाल्या की माणसाची जगण्याची जी समग्र सामग्री, ती सामग्री म्हणजे लोकसाहित्य. ती सामग्री म्हणजे लोकसाहित्य. आणि त्यानंतर मग लोकसाहित्याच्या वेगवेगळ्या काय म्हणूया की जी मांडणी केली गेली, म्हणजे माणसाच्या जगण्याच्या एकूणच सामग्रीची जी नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या विद्वानांनी मांडणी केली. म्हणजे दुर्गाबाईंनी तर केलीच, पण त्यानंतरच्या पिढीमध्ये मग राचिम ढेरे असतील, गंगाधर मोर्जे असतील, मधुकर वाकोडे असतील, डॉक्टर तारा भवाळकर असतील, डॉक्टर प्रभाकर मांडे असतील, या सगळ्यांनी मग दुर्गाबाईंनी दाखवलेल्या वाटेवरनं पुढे वाटचाल करत लोकसाहित्याच्या ज्या वेगवेगळ्या शाखा, प्रशाखा, उपशाखा असतील त्याची मांडणी करत गेले. आणि त्यानंतर मग ही मांडणी कोणत्या प्रकारे झाली, तर लोकसाहित्याचे 2 भाग झाले, शाब्द लोकसाहित्य आणि शाब्देतर लोकसाहित्य. आता शाब्द लोकसाहित्य म्हणजे काय, तर जे जे शब्दांनी बांधलेलं आहे ते शाब्द लोकसाहित्य. मग लोककथा असतील, लोकगीतं असतील, म्हणी असतील, उखाणे असतील, प्रहेलिका असतील, कुटप्रश्न असतील, हे सगळं शाब्द जे शब्दांशी संबंधित आहे ते शाब्द लोकसाहित्य. आणि मग शाब्देतर लोकसाहित्य म्हणजे काय, तर शाब्देतर लोकसाहित्यामध्ये जी आपण लोकसंस्कृती म्हणतो एका प्रकारे, म्हणजे लोकरीती, लोकप्रथा, लोकरूढी, लोकधर्म, लोककला, हा सगळा जो जगण्याशी संबंधित लोकसंस्कृतीचा भाग आहे तो एक प्रकारे शाब्देतर लोकसाहित्य. म्हणजे त्याच्यामध्ये ते सगळं कृतीशी संबंधित आहे आणि म्हणून ते सगळं कृतीयुक्त साहित्य आहे आणि म्हणून ते शाब्देतर लोकसाहित्य. आणि शब्दांनी बांधलेलं, शब्दांनी निबद्ध केलेलं जे साहित्य आहे ते शाब्द साहित्य. तर आपला जो काय म्हणूया की आजचा जो विषय आहे तो एक प्रकारे बघायला गेलं तर शाब्द लोकसाहित्याशी संबंधित आहे आणि म्हणून लोकसाहित्यातील वळणवाटा. आता शब्द हे काय म्हणूया की आपण आतापर्यंत आलेल्या जी प्रमाण भाषेची वाटचाल बघितली तर त्या प्रमाण भाषेची वाटचाल बघताना आपल्याला काळाप्रमाणे भाषेमध्ये बदल होत गेलेले आपल्याला दिसतात. आज आपण इसवी सनाच्या पहिल्या शतकातली महाराष्ट्री प्राकृत बोलत नाही. आपण त्यानंतर कालौघामध्ये भाषेचे जे बदल होत गेलेले आहेत भाषेमध्ये ते बदल आपण स्वीकारत आजच्या काळापर्यंत आलेलो आहोत. आणि आज आपली जी प्रमाण भाषा आहे ती एक प्रकारे आपण एकमेकांशी संवाद साधणं हे सुलभ, सोयीस्कर व्हावं म्हणून आपण स्वीकारलेली ही प्रमाण भाषा आहे. या प्रमाण म्हणजे शिक्षणासाठी सोयीची जावी, एकमेकांशी संवाद. महाराष्ट्राच्या कुठल्याही भागामध्ये आपण गेलो तर तिथे गेल्यावरती आपली भाषा त्यांना आपण काय बोलतो ते त्यांना कळावं, ते काय बोलतात ते आपल्याला कळावं म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर एक प्रमाण भाषा, संवादाची भाषा स्वीकारली गेली, ती प्रमाण भाषा जी आज आपण बोलतो एकमेकांना कळावं म्हणून. म्हणजे मी प्रमाण भाषेमध्ये बोलतोय म्हणून ते तुम्हाला व्यवस्थित कळतंय. पण मी जर इथे उभं राहून वैदर्भी भाषेमध्ये एखादा शब्द बोललो किंवा मालवणी भाषेत बोललो, अहिराणी भाषेत बोललो किंवा मराठवाडी लहेजामध्ये बोललो तर कदाचित त्या भाषेचं आकलन तुम्हाला होणार नाही. पण मला खात्री आहे की आज आपण सगळे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी जरी प्रमाण भाषा वापरत असलो, प्रमाण भाषेत बोलत असलो तरी इथे उपस्थित असलेल्या बहुतेकांची मायभाषा, मायबोली ही निश्चित वेगळी असेल. मग ती मायबोली ती मायबोली म्हणजेच लोकभाषा. आणि या लोकभाषा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या आहेत. म्हणजे 12 कोसांवरती भाषा बदलते असं आपण म्हणतो. तर त्या पद्धतीने जर आपण बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये असंख्य लोकभाषा आहेत. असंख्य लोकभाषेमध्ये परंपरेने पिढ्यानपिढ्या मौखिक परंपरेने चालत आलेलं जे लोकवाङ्मय आहे त्याचाही खूप मोठा वाटा या सगळ्या याच्यामध्ये आहे. पण आपण आज आपल्या बोलीभाषा वापरतो का, लोकभाषा वापरतो का, नाही वापरत. आपण आपल्या संवादासाठी फक्त प्रमाण भाषा महत्वाची मानतो आणि घरी दारी सर्वत्र तीच बोलतो. आज समजा माझ्या घरी, मी आता कोकणातला रत्नागिरी जिल्ह्यातला दापोली तालुक्यातला आहे आणि आमची बाणकोटी बोली आहे. तर त्या बाणकोटी बोलीची म्हणून जी लोकभाषा म्हणून असलेली जी वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य मला आहेत पण ती समोरच्याला ठाऊक नसतात. पण त्याच्यामध्ये गंमत असते.
या सगळ्या लोकभाषा असतात त्या एक प्रकारे मुक्त, एक प्रकारचा मोकळेपणा त्यांच्यामध्ये असतो, एक प्रकारचा मोकळे ढाकळेपणा असतो. मी एक अगदी गंमत म्हणून उदाहरण सांगतो. माझी काकू आज हयात नाहीये, म्हणजे ती गेल्याला 2 वर्ष झाली, पण त्याच्या 2-3 वर्ष आधी तिच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू झाले दोन्ही डोळ्यामध्ये, म्हणून तिला मी मुंबईला आणलं आणि डोळ्यांचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यावरती ऑपरेशन सक्सेसफुल, म्हणजे व्यवस्थित झालं आणि मग 10-15 दिवसांनी ती डोळ्याची पट्टी काढायची होती, म्हणून तिला मी पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. आणि समोर त्या दिवशी एक लेडी डॉक्टर त्यावेळेला होती पट्टी काढण्यासाठी, म्हणजे ज्यांनी ऑपरेशन केलं ते काही त्या दिवशी नव्हते, एक लेडी डॉक्टर होती. आणि काकूला तिने खुर्चीत बसवलं, समोर ती उभी होती आणि डोळ्यांवरची पट्टी काढली तिने, समोर जाऊन उभी राहिली आणि माझ्या काकूला म्हणाली की आजी आता तुम्ही हळूहळू डोळे उघडा. माझ्या काकूने हळूहळू डोळे उघडले आणि डोळे उघडल्यावरती तिचं पहिलं वाक्य असं होतं, अगं रांड माझी ही नदार गेली तरी कुठं होती. तर तिने, नदार म्हणजे नजर, अगं रांड माझी ही नदार गेली तरी कुठे होती, म्हणजे अरे देवा माझी ही नजर गेली तरी कुठे होती जी मला आता मिळाली आहे. पण तिचा बोलण्याचा जो लहेजा होता मला कळला, समोरच्या डॉक्टरला कळला नाही. ती मला म्हणते, अहो ही अशी काय म्हणते तुमची आजी, रान म्हणते ती. मग मला त्यांना खूप एक्सप्लेनेशन द्यावं लागलं की रान हा शब्द त्या अर्थी इथे नाहीये. आमच्या कोकणामध्ये गेलात तर एखादी लहान मुलगी आली तर तिची आई सुद्धा, म्हणजे शेजारच्या पाजाचे नाही, तिची आई पण म्हणते रांड कुठं हो गेली होतीस. आणि एखाद्या बाईला जर गमतीने टोमणा मारायचा असेल तर आली रान. पण इथला रान हा शब्द ज्या अर्थी आपण वेश्या किंवा शरीर विक्रय करणाऱ्या व्यक्तींसाठी वापरतो त्या अर्थी तो वापरला जात नाही. ग्रामीण भाषा म्हणूया, लोकभाषा या अशा एक प्रकारे मोकळ्या ढाकळ्या असतात. त्यांना आतून व्यक्त होतात. मी आपण आता हृदय शब्द वापरतो तर माझं हृदय भरून आलं. हृदय हा शब्दच किती आपल्याला तो सोपा जातो, पण ग्रामीण भागातल्या माणसांना हृदय हा शब्द बोलताना तो कठीण जातो. पण ते तेवढ्याच सहजपणे माझं हुर्द दाटून आलं, माझं हुरीद दाटून आलं. किती गोडवा आहे त्या शब्दांमध्ये, किती सहजता आहे. आणि आपण मात्र अगदी काठिण्य असलेला, कठीण असलेला हृदय शब्द वापरतो. ही लोकभाषेची खासियत आहे. ती अभिजात भाषेपेक्षा अशा पद्धतीने वेगळी असते. आणि मुख्य म्हणजे ते व्यक्त होणं फक्त भाषेच्या माध्यमातून नाही तर ते वेगवेगळ्या कृतींच्या माध्यमातून सुद्धा असतं. आणि एकूणच लोकवाङ्मय जर आपण ते पाहिलं तर त्याच्यामध्ये या लोकभाषेतल्या खूप गमती जमती आपल्याला असलेल्या दिसतात. आपल्याला असं वाटतं की लोकभाषा म्हणजे कारण आपण काय असतं की आपण प्रमाण भाषेतलं मोठमोठं जडजाड्य साहित्य वाचत असतो आणि आपल्याला वाटतं की बघा या अभिजात भाषेमध्येच खरं साहित्य आहे किंवा खऱ्या अर्थाने व्यक्त होता येतं. त्याहीपेक्षा खऱ्या अर्थाने व्यक्त होतात आमची गावाकडची मंडळी. आणि तुम्हाला गंमत वाटेल, म्हणजे गंमत म्हणून तुम्हाला मी सांगतो की पूर्वी लग्न होऊन एखादी मुलगी सासरी गेली, आता सगळं सोपं झालंय पण त्या काळामध्ये सोपं नव्हतं. लग्न होऊन एखादी मुलगी सासरी गेली की दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच तिला हनीमूनला पाठवण्याऐवजी सासूबाई जात्यावर दळायला बसवायच्या. आणि जात्यावर दळायला बसवायच्या तर बसवायच्याच, पण त्या तिला समोर बसवायचं दळायला आणि आपण बसल्यात असं नाही. त्यांना तिची परीक्षा घ्यायची असायची, बघूया हिला दळता येते का म्हणून. आणि मग त्या आजूबाजूच्या सगळ्या शेजारी पाजारींना बोलवायच्या मुद्दाम तिची फजिती करायला. आणि मग हे त्या नवीन सुनबाईला कळायचंच की आता माझी परीक्षा घेतली जाणार आहे म्हणून. मग ती बिचारी जाता समोर ओढायची, जात्याला नमस्कार करायची आणि काय म्हणायची तर ती म्हणायची, जात्या ईश्वरा नको मले जड जाऊ, जात्या ईश्वरा नको मले जड जाऊ, माय बाईच्या दुधाचा साऱ्या पाहतात अनुभव. म्हणजे मला मायबाईने काही शिकवलंय की नाही, ही परीक्षा माझी नाहीये, ही परीक्षा माझ्या आईची आहे, तेव्हा तिची फजिती होऊ देऊ नकोस आणि म्हणून जात्यातून मला जड जाऊ नकोस. आणि मग ती वेळ मारून न्यायची. नंतर मग ते तिच्यासाठी रोजच व्हायचं ना, दळणं, जात्यावरती दळणं. आणि मग ते एकदम सराईत व्हायची.
आणि मग ती म्हणायची थांबा मी आता तुमची गंमत करते. आणि मग ती मुद्दाम एखाद्या संध्याकाळी ना सासूबाईंना म्हणायची की सासूबाई आज तुम्ही आराम करा, तुमच्या मैत्रिणींना बोलवा गप्पा मारायला. आणि मग खरोखरच त्या मैत्रिणी गप्पा मारायला वगैरे आल्या की मुद्दाम दळण काढायची, मुद्दाम जातं ओढायची पुण्यामध्ये आणि मग दळायला सुरुवात करायची. आणि मग झरा 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 ती दळायला सुरुवात करायची. आणि मग ती म्हणायची जातं मी वढीते जसं हरिण पळत, जातं मी वढीते जसं हरिण पळत, माझ्या बाईचं ग दुध माझ्या मनगटी खेळत. ती उत्तर द्यायची. किंवा आता हे शब्द वैभव आहे की नाही, आपण या भाषेला लोकभाषेला समृद्ध म्हणणार की नाही. एवढंच कशाला, आज लग्न झाल्यावरती उखाणे घेण्याची परंपरा पुन्हा चक्राकार गतीने पुन्हा सुरू झालेली आहे. आतापर्यंत आपण म्हणायचो की काय हा गावंढळपणा उखाणे घ्यायचा वगैरे, आणि ती सगळी प्रथा आपण मोडीत काढली होती. पण संस्कृतीचं चक्र असं फिरत राहतं. आज आपण कालबाह्य मानलेली ती पुन्हा वरती येते, कारण संस्कृती, मग ती अभिजात संस्कृती असेल किंवा लोकसंस्कृती असतील, या नष्ट होणाऱ्या गोष्टी नाहीत. किंबहुना संस्कृतीचा प्रवास हा आदिम ते अद्यतन असा सुरू असतो. म्हणजे आदिम काळापासून सुरू झालेली संस्कृती आजच्या अद्यतन काळापर्यंत म्हणजे आधुनिक काळापर्यंत आलेली असते. आणि ही संस्कृती शिकवण्याची गरज नसते. म्हणजे आपल्याला असं वाटतं की जन्माला आलेलं मूल मनाची कोरीपाटी घेऊन जन्माला आलेलं आहे, पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती तशी नसते. प्रत्यक्षामध्ये काय असतं तर फ्रॉइड असं म्हणतो की मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याच्या मनामध्ये आदिम काळापासूनचं संस्कृतीचं संचित जमा झालेलं असतं. तर त्यामुळे कधीच कुठल्याही जन्माला आलेल्या मुलाची मनाची पाटी कोरी नसते. आदिम काळापासूनचं संचित त्याच्या मनामध्ये ऑलरेडी निसर्गतः जमा झालेलं असतं. तर असा हा संस्कृतीचा आदिम ते अद्यतन प्रवास असतो. आणि मग संस्कृती स्वरूप बदलते, बाह्यरूप बदलते, पण तिचा काय म्हणूया की तिचं मूळ रूप सुरू राहतं. आणि लोकभाषेमध्ये किंवा लोकपरंपरांमध्ये ते आपल्याला प्रामुख्याने टिकलेलं दिसतं. मी आता जे उदाहरण सांगितलं तर तसंच एक उदाहरण सांगतो की आपण असं म्हणतो की ग्रामीण भाषा, ग्राम्य, गावंढळ वगैरे, पण त्याच्यामध्येच भाषेचे अधिक फुलोरे असतात. आणि ते फुलोरे कसे, मी उदाहरण दिलं की आता आपण समजा पुन्हा लग्नानंतर उखाणे घ्यायची पद्धत सुरू झालेली आहे. तर मग आता जर तुम्ही बघितलं तर शहरांमध्ये अगदी सर्रास लग्नामध्ये उखाणे घेतली जातात, त्याची मुद्दाम तयारी केली जाते, ते पाठ केले जातात. पण हे उखाणे किती ओळींचे असतात तर 1 किंवा 2 ओळींचे. काय भाजीत भाजी मेथीची, अमुक अमुक माझ्या प्रीतीची, तत्सम, किंवा काय एकावर एक काय कलश ठेवले 7, तत्सम काहीतरी. पण तुम्ही जर आमच्या ग्रामीण भागामध्ये गेलात, ज्या परंपरेला आपण गावंढळ, ग्राम्य, अशिक्षित, असंस्कृत मानतो, आणि तिथल्या एका आजीबाईंना जर तुम्ही विचारलं की आजीबाई एखादा उखाणा घेता का तुम्ही, तर आधी ती लाजते आणि ती म्हणते हो आता या वयामध्ये मी जाते उखाणे घ्यायला म्हणून. तर मग आपण म्हटलं की आजीबाई घ्या, मला ऐकायचं आहे. मग ती मोठ्या हौसेने उखाणा घेते. मग ती कसा उखाणा घेते तर ती म्हणते वड पौर्णिमेचा पुसते वड, वड पौर्णिमेचा पुसते वड, बेंद्र्यानं केला चढ, बेंद्र्याला लाटते पोया, पंचमी दिसली डोया, पंचमीचा पुसते नाग, गौरीला आला राग, गौरीची काढली चित्र, आली वडिलांची पित्र, पित्रांना दिसते डाळ, आली घटाची माळ, माळीला वाते सोनं, दिवाळीत केलं येणं, दिवाळीला पुसते पंटी, संक्रांत आली नेमटी, संक्रांतीचा पुसते सुगाड, होळी पुनवचा दुगाड, होळीला खेळते रंग, पाडवा आला मंग, पाडव्याला उभारली गुढी, आखई तिजन मारली उडी, आखई तिजेचा पुसते करा, अन्या भरताराचं नाव घेते, जरा वरीस बरदम धरा. 12 महिन्यातले सगळे सण तिने एका उखाण्यामध्ये घेतले. हे आमची अभिजातांची भाषा करते का? नाही करत. मग खऱ्या अर्थाने प्रगल्भ, खऱ्या अर्थाने विकसित कुठली भाषा आहे तर ती आमची लोकभाषा आहे, असं मला जाणीवपूर्वक म्हणावं असं वाटतं. आणि हे अशासाठी म्हणावं असं वाटतं की तुम्ही जर अभिजात भाषा कुठलीच वाईट नसते. अभिजात भाषेबरोबर आपल्या या लोकपरंपरेचा किंवा लोकभाषेचा जर आपण वापर केला, जो आपण आज करणं सोडून दिलेला आहे,
आपली भाषा अहिराणी असते, वराडी असते, कोकणी असते, बाणकोटी असते, पण आपण ती वापरत नाही. ती आपण आवर्जून वापरली पाहिजे, नाहीतर आपल्या आजवरच्या या भाषा मृत्यूपंथाला लागायला त्या एव्हाना लागल्याच आहेत, पण त्या नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. आणि जेव्हा एखादी भाषा नष्ट होते तेव्हा एक संस्कृती नष्ट होते. एखादी भाषा, मग ती अभिजात भाषा असेल किंवा लोकभाषा असेल, ती आकाराला येण्यासाठी अक्षरशः हजारो वर्ष जावी लागतात. कारण हजारो वर्ष का जावी लागतात, तर संपूर्ण जगण्याचं भान येणारे शब्द, संपूर्ण विकसित संस्कृती पूर्ण विकसित झाल्याशिवाय भाषा आकाराला येत नाही. म्हणजे मला जर याला बाटली, आता आपण बाटली हा काही बॉटलसाठी वापरलेला शब्द आहे, पण आपण पेला असा शब्द वापरला, तर पेल्याला पेला म्हणण्यासाठी मी पेला म्हणून समोर जो काही आकार धरलेला आहे, तर तो पेला आहे हा अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचतोय, कारण आमची संस्कृती तेवढी डेव्हलप झालेली आहे. म्हणजे ती संपूर्ण डेव्हलप होण्यासाठी किंवा एका आकाराचा जो काही अर्थ आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी असंख्य वर्ष जातात. आणि मग अशी असंख्य वर्ष जाऊन आकाराला आलेली भाषा आपण लोप पाहू द्यायची का, किंवा तिला असंच सहजासहजी मरणाच्या दारी लोटून द्यायचं का, याचा विचार आपण केला पाहिजे असं मला मनस्वीपणे वाटतं. आणि म्हणून तुम्ही आजपासून घरी गेल्यावरती तुमच्या भाषेमध्ये बोला. कारण मी बोलतो, मला जर मी कुठेही असो, आता तू इकडे असताना मी जर माझ्या गावच्या बहिणीचा फोन आला किंवा आणखी कोणाचा गावाकडनं फोन आला, तर मी तिच्याशी असंच म्हणतो, कुठं गो गेली होतीस, कुठनं गो आलीस. मला त्याबद्दल बिलकुल लाज वाटत नाही. आणि मजा अशी की आधी पाणीची पण लाज वाटू नये, कारण हा भौगोलिक फरक आहे. प्रमाण भाषेमध्ये आपण आणि आणलेला आहे, आणि ते कदाचित लिहिताना आपण आणि लिहिलं पाहिजे, हे इथपर्यंतही ठीक आहे. पण बोलताना मराठवाड्यातनं आलेला, विदर्भातनं आलेला किंवा कोकणातनं आलेला जर असेल, तर त्याला आपण आधी पाणी असं याच्यावर जर चिडवलं, तर तो आपण भाषेचा केलेला अपमान आहे, त्या व्यक्तीचा केलेला अपमान नाही आहे. गंमत म्हणजे मी लहान होतो आणि माझ्या घरी शिक्षणाची काय म्हणूया की परंपरा नाहीये. म्हणजे आमच्या पंचक्रोशीतला मी पहिला शिकलेला विद्यार्थी होतो. तर मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी ज्या बिल्डिंगमध्ये राहायचो, त्या बिल्डिंगमधली उच्चवर्णीयांची मुलं मला म्हणायची, ए तुझं आडनाव सांग ना, तुझं आडनाव सांग ना. कारण त्यांना असं वाटायचं की मी ळचा ल उच्चार करेन, आणि म्हणून मी कोळेऐवजी वेगळाच उच्चार करेन असं त्यांना वाटायचं. पण मी माझं लहानपणापासूनच भाषेवरती प्रेम असल्यामुळे माझं मराठी भाषा चांगली होती, उच्चार चांगले होते, त्यामुळे मी माझा उच्चार चुकीचा करायचो नाही, आणि मग त्यांची फजिती व्हायची. पण भाषा ही जी आपली घरातली भाषा आहे ना, ते खूप मोठं वैभव आहे, आणि तिच्यामध्ये काय काय दडलेलं आहे याची तुम्हाला खरोखरच स्थानपत्ता नाहीये. आपण जेव्हा लोकपरंपरांचा अभ्यास करू, आपण लोकभाषेचा अभ्यास करू, तो अभ्यास केला तर आपल्याला त्या लोकभाषेचं महत्त्व कळेल, आणि त्यात काय काय दडलेलं आहे, त्यातला जो थेटपणा आहे, त्या थेटपणाची मी आणखी काही उदाहरणं देतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की लोकगीतं किंवा ओव्या, म्हणी, उखाणे हे सगळं कालबाह्य झालेलं आहे का, तर कालबाह्य झालेलं नाहीये. उलट त्याचा तुम्ही आता जाणीवपूर्वक अभ्यास केला पाहिजे. म्हणजे कदाचित तुमच्या इथे उपस्थित असलेल्या काहींना डॉक्टर सरोजिनी बाबर यांनी जे लोकसाहित्याचं, म्हणजे खरं तर लोकवाङ्मयाचं संकलन केलेलं आहे, ते ग्रंथ, मोठमोठे ग्रंथ आहेत, ते माहिती असतील. पण बाबरबाईंनी, म्हणजे सरोजिनी अक्कांनी काय केलं, तर त्यांनी महाराष्ट्रातलं हे लोकवाङ्मयाचं धन गोळा केलं आणि ते आपल्यासमोर ठेवलं. पण त्याचं नंतरच्या काळामध्ये जो अभ्यास व्हायला पाहिजे होता, वेगवेगळ्या काय म्हणूया की अँगलने, वेगवेगळ्या पद्धतीने, तर तो झालेला नाहीये. तर तो खरं तर करायला खूप वाव आहे. म्हणजे त्यांनी लोकगीतं, लोककथा, म्हणी, उखाणी असं काय काय गोळा केलं, पण त्याचं विषयवार वर्गीकरण करून त्याचा आपण जो अभ्यास करायला पाहिजे, भाषिक दृष्ट्या असेल, सांस्कृतिक दृष्ट्या असेल, सामाजिक दृष्ट्या असेल, तर तो आपण केलेला नाहीये. तर तो करता येतो का या लोकवाङ्मयातल्या किंवा लोकभाषेतून चालता आलेल्या लोकवाङ्मयाचा? खात्रीने. म्हणजे आपण अगदी आता काय म्हणूया की आपण अगदी भोंडला असतो नवरात्रामध्ये. आता कोणी मध्ये हत्तीवरती काय पाटावरती हत्ती काढून तो मध्ये ठेवून त्याच्यामध्ये त्या खिरापती ठेवल्या जातात, त्याच्या भोवती फेर धरतो. हे आता कदाचित गंमत म्हणून किंवा पुन्हा एक
मी म्हटलं की चक्र फिरत असताना तसं हे पुन्हा सुरू झालेलं आहे. पण त्याच्यामध्ये म्हटल्या जाणाऱ्या गाण्यांचा वेगळा अन्वय अर्थ लावता येतो याचा आपण विचार करतो का, तर तो करत नाही. म्हणजे अगदी उदाहरण म्हणून मी तुम्हाला एक गाणं सांगतो की बहुतेक ते त्या भोंडल्याच्या वेळेला म्हटलं जातं की अक्कड माती चिक्कड माती ओटा तो मळावा, असा ओटा सुरेख बाई जात ते रोवावं, असं जातं सुरेख बाई पिठी ती काढावी, अशी पिठी सुरेख बाई करंजा कराव्या, अशा करंजा सुरेख बाई दुरडी भराव्या, अशी दुरडी सुरेख बाई माहेरी धाडावी, असं माहेर सुरेख बाई खेळाया धाडीत, असं सासर वाईट बाई कोंडूनी मारीत. हा सामाजिक अँगल आहे की नाही याचा आपण करणार की नाही. किंवा अगदी भोंडल्यामधलं दुसरं गाणं की सासरच्या वाटे कोण कोण पाहुणं, मी ती सुनबाई चिडून किंवा रागावून माहेरी आलेली आहे आणि मग तिची समजूत घालायला किंवा तिला पुन्हा सासरी यायला सासरकडची मंडळी येतात आणि मग ती विचारते की सासरच्या वाटे कोण कोण पाहुणं आलंय ग बाई आलंय. मग सासरा पाहुणा आलाय ग बाई आलाय, सासऱ्याने काय आणले ग बाई आणलंय, सासऱ्याने आणले तोडे ग बाई तोडे, तोडे मी घेत नाही सांगा मी येत नाही, चारी दरवाजे लावा ग बाई लावा, झिब्र पुत्र सोडा ग बाई सोडा. म्हणजे असं तिच्या मनामध्ये काय येतं. पण असे सासरा येतो, सासू येतो, नणंद धीर सगळे येऊन जातात, ती सगळ्यांच्या अंगावरती झिप्रपुत्र सोडते. पण तिची ही अगतिकता असते. ही अगतिकता कुठे व्यक्त होते तर नवरा येतो आणि नवरा म्हणतो नवऱ्याने काय आणले ग बाई आणलंय, तर नवऱ्याने आणलंय चाबूक ग बाई चाबूक, चाबूक मी घेते सांगा मी येते, सगळे दरवाजे झिप्रपुत्र बांधा ग बाई बांधा आणि सगळे दरवाजे खोला, कारण मला त्याच्याबरोबर संसार करायचा आहे. आजच्या काळामध्ये मी म्हणणार नाही की असं चाबूक आणलेल्या नवऱ्याबरोबर जा म्हणून, त्याला जोडून काढा असं मी कदाचित म्हणेन. कारण हा एकमेकांचा सन्मान राखण्याचा काळ आहे, राखला पाहिजे. खरं तर हा सन्मान राखला तर नात्यांमध्ये गोडवा असतो. हा गोडवा कदाचित आमच्या अभिजन भाषेमध्ये दिसणार नाही, लोकभाषेमध्ये दिसतो. म्हणजे एका ठिकाणी हे असं दिसत असलं तरी आपल्याकडे जेव्हा गौरी येतात तेव्हा गणपती आल्यावरती तिसऱ्या दिवशी किंवा मुहूर्ताप्रमाणे चौथ्या दिवशी म्हणजे जे काही नक्षत्राचं असतं त्यात तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी गौर येते. आणि मग ती गौर माहेरपणाला येते आणि मग माहेरपणाला येताना आपल्याला वाटते की हा गौरी आली, पण तिला एवढ्या सहजासहजी शंकराने आणि तिच्या सासूने परवानगी दिलेली नसते. म्हणजे श्रावण किंवा भाद्रपदामध्ये गौर येते तेव्हा त्यासाठीची परवानगी ती मे महिन्यापासूनच मागत असते. देवा ईश्वरा द्या मला रजा जायला माझ्या माहेरा हो. आणि मग तो म्हणतो एवढा डोंगर साफ कर पार्वती मग जातो तुझ्या माहेरा ग. मग ती डोंगर साफ करते आणि म्हणते पुन्हा परवानगी मागते. मग तो म्हणतो की काय एवढी नांगरणी कर ग पार्वती मग जातो तुझ्या माहेरा ग. मग ते डोंगर साफ करून झाला, नांगरणी झाली, पेरणी झाली, खुरपणी झाली, सगळं होतं अगदी, तरी पण तो परमिशन देत नाही. आणि मग जेव्हा पिकं वाढीला येतात आणि मग जोपर्यंत त्यांना फळधारणा धरत नाही त्या मधल्या काळामध्ये खरं तर शेतीमध्ये काही कामच उरत नाही. आणि तेव्हा मग पार्वती जाते आणि म्हणते की आता मला तुम्ही रजा द्या. पण तो शंकर असा खट असतो, तो म्हणतो की तिला लालूच दाखवतो, कारण त्याला तिला पाठवायचं नसतं. मग ते लालूच दाखवताना तो असं म्हणतो की सोन्याचं सुपलं घेईन पार्वती नको जाऊ तू तुझ्या माहेरा ग. आता मला सांगा, ही राजाची लेक, हिच्या घरी काही सोनं नाण्याची कमी होती, ते सगळं सोडून ही त्या स्मशान जोग्याच्या मागे आली. मग तिला कसलं त्या सोनं नाण्याचं कौतुक, ती म्हणते जाऊ दे सोन्याचं सुपलं घेईल माझा बंधू, जाते मी माझ्या माहेरा आणि येते निघून. आता ही जेव्हा निघून येते तेव्हा त्यांच्या घरी गौरी येत असतील त्यांना माहिती आहे की घरातल्या मायबाईला किती उत्सुकता लागली असते, कधी येते गौर, जणू काही हिची लेकच माहेरपणाला येते. आणि मग होतं काय की वाट बघत असते आणि मग ती आली की तिच्यावरनं भाकर तुकडा ओवाळून टाकते आणि म्हणते की अगं किती उशीर केलास. तर खरं तर या वेळेला त्या गौरबाईला आपल्या सासरच्यांच्या कुचाळक्या करता येऊच शकतात त्यावेळेला.
अगं काय सांगू तुला, मी त्या नवऱ्याने मला अडवून ठेवलं, काय सांगू तुला त्या सासूने मला असा त्रास दिला, असं सांगू शकते की नाही? उचलट्या करू शकते की नाही? करूच शकते, करतातही काही महिला, पण आमची गौरी नाही करत. जेव्हा ती मायबाई म्हणते की अगं गौरी किती उशीर केलास तू यायला, तर ती म्हणते आली आली गौराई येतच होती, आली आली गौराई येतच होती, आंब्याच्या वनी गुंतली होती, आंब्याचं आंब तोडत होती म्हणून अगं उशीर झाला. किंवा आली आली गौराई येतच होती, चिचच्या बनी गुंतली होती, चिचच्या चिचा तोडत होती, अगं म्हणून उशीर झाला. ती सासरी आपल्याला काय काय भोगावं लागलं इकडे येण्यासाठी सांगत नाही. हा जो काही सासर आणि माहेर दोघांना सांधून ठेवण्याचा जो गुणधर्म आहे ना, तो आमच्या लोक परंपरेमध्ये खासच आहे. म्हणजे तोही खास आहे आणि वेळ प्रसंगी काय म्हणूया की दामदुपटीने तो सुनावायला पण या महिला कमी करत नाही. म्हणजे अगदी तुम्ही बघितलं की तुम्हाला माहिती आहे की विठ्ठल, जनाबाई आणि रुक्मिणी यांचा प्रेमाचा त्रिकोण मानला जातोच. खरं तर जनाबाई हे विठोबाचं धर्माचं लेकरू होतं, पण सतत तो आपला जनाबाई गेली आंघोळीला, हा गेला तिला न्हाऊ माकू घालायला, तेल लावून द्यायला, ती गेली काय झाडू मारायला की हा गेला तिला मदतीला, ती गेली धुवायला नदीवरती की हा गेला तिला मदत करायला. तर मग ती रुसणारच ना रुक्मिणी, म्हणजे ती असं म्हणणारच ना, कोणती मेली जनी का बनी आणि तिची कसा करतो एनी फणी, मला कधी विचारलं का तुझी वेणी फणी करू का म्हणून? ते नाही विचारलं. मग ती रुसते आणि जाते, कोपऱ्यात बसते आणि मग आपण म्हणतो की चला जाऊ पुसायला. पण एवढंच नाही तर ती रुक्मिणी असं पण म्हणते, रुक्मिणी म्हणे देवा तुम्हाला जनीची लई गोडी, रुक्मिणी म्हणे देवा तुम्हाला जनीची लई गोडी, एवढी हौस असेल तर बांधून त्याचा माडी. तुम्हाला एवढीच हौस असेल तर बांधा तिला तिच्यासाठी वेगळा वाडा. पण विठोबा वागतच तसं असतो. एकदा त्या विठोबाला म्हणजे आता येऊन जेवेल म्हणून ती त्याच्यासाठी केळाचं शिकरण करते, मस्तपैकी छान एकदम छान दूध वगैरे, साखर, तूप आणि केळं असं छान शिकरण करते. आणि हा काय करतो, रुक्मिणीने केलं निरशा दुधामध्ये केळं म्हणजे शिकरण, रुक्मिणीने केलं निरशा दुधामध्ये केळं आणि देवाला आवडतं जनाबाईचं ताकशिळ. मग कुठल्या बाईला राग नाही येणार, चिडणार असतं ती. तर हे सगळ्या ज्या गमती जमती आहेत ना, या सगळ्या गमती जमती लोकभाषेमध्ये कशा हलक्या फुलक्या पद्धतीने येतात, पण त्या बरोबर वर्मी घाव घालणारे असतात. तर हा जो गोडवा आहे ना, हा आमच्या प्रमाण भाषेमध्ये गंमत असते, पण लोकभाषेतली गंमत नसते. आता बघायला गेलं तर आपल्या ज्या मध्ययुगीन कालखंडातल्या सगळ्या वाङ्मयीन परंपरा आहे, म्हणजे संत वाङ्मय आहे, पंत वाङ्मय आहे आणि तंत वाङ्मय आहे. तर संत वाङ्मय लोकांच्या जगण्याशी समरस झालं, एकरूप झालं आणि म्हणून आपण संत वाङ्मयाशी जोडले गेलो, बरोबर. मग ते संत वाङ्मय कसं होतं, ते या लोकभाषेत व्यक्त होणारं होतं ना. म्हणजे ते ओव्या असतील, अभंग असतील त्यांचे, पण ते सगळे एक प्रकारे काय होतं की लोक परंपरेतला जो मोठा समूह होता, बहुजन समूह होता, त्या बहुजन समाजाच्या भावना व्यक्त करणारा एक प्रकारे, किंवा केवळ भावना नाही तर स्वभावगत व्यक्त होणारं ते सगळं साहित्य होतं. म्हणजे एक प्रकारे संतांनी वापरलेली भाषा, संत साहित्य हे एक प्रकारे लोकसाहित्य होतं, लोकभाषेतलं साहित्य होतं. ते जर नसतं तर आमची जनाबाई विठोबाला शिव्या घालू शकली असते का? अरे विठ्या मुळ मायेच्या कारट्या, तुझी राण रणकी झाली, जन्म सावित्री चुडारली, तुझे गेले मढे, तुझ्यासाठी काळ रडे. हे लोकभाषेतलं होतं म्हणूनच ते स्वीकारलं गेलं. आज आम्ही असं म्हणू शकतो का? विचार करा, म्हणू शकतो का? नाही. किंवा जनाबाई असंही म्हणते, देव खाते देव पिते, देव खाते देव पिते, देवावरी मी निजते, देव घेते देव देते, देवा सगळे व्यवहार येते. हे कोण म्हणणार? आज आपण आपल्या देवाला काही बोलायला गेलो ना तर लगेच जे काय म्हणू की सनातनी मंडळी लगेच पेटून उठतील आणि आपल्याला आपल्याला हाणतील. पण लोकभाषा ही अशीच असते, थेट व्यक्त होणारी आणि परंपरेने चालत आलेलं पण वेगळे अन्वय लावणारी. मग त्या लोकभाषेकडे आपण थोडंसं काय म्हणूया की जाणीवपूर्वक बघण्याची गरज आहे, त्याच्याकडे वळण्याची गरज आहे. आणि मी म्हटलं की आमच्या संतांनी लोकभाषा स्वीकारली म्हणून त्यांचं वाङ्मय आजपर्यंत टिकून आहे.
संतांनंतर पंत वाङ्मय आलं, पंडिती वाङ्मय आलं. पण पंडिती वाङ्मय हे पुन्हा एक प्रकारे उच्चवर्णीयांचं वाङ्मय झालं. ते सर्वसामान्यांना कळणारं नव्हतं. संतांनी काय केलं की लोक परंपरेतली उदाहरणं दिली, संतांनी आमच्या संस्कृत वाङ्मयातली उदाहरणं दिली. मग कसं समजेल ते? म्हणजे काय म्हणतो, टाकी उपानह पदे अतिमंद ठेवी के इजा के टाकी उपानह पदे अतिमंद ठेवी केली इजारवरी डौरही मौन सेवी हस्ती करी वलय उंच अशा उपायी भूपे हळूच धरला कलहंस पायी. हे बहुतेक वामन नाही, रघुनाथ पंडिताच्या नल दमयंती आख्यानामधलं असेल, मला आता आठवत नाहीये. आता मला सांगा की कुणाला कळणार आहे की उपानह म्हणजे काय? उपानह म्हणजे चपला. त्या कलहंसाला पकडण्यासाठी त्या नलराजाने आपले उपानह काढून बाजूला ठेवली, म्हणजे चपला काढून बाजूला टाकल्या. हस्ती करी वलय उंच अशा उपायी. आता वलय म्हणजे काय? तर हे हस्ती करी वलय उंच अशा उपायी, आणि ते मागे केलं कारण त्याचा आवाज होऊ नये म्हणून, आणि मग हळू जाऊन तो कलहंस धरला. पण हे सगळं कळण्यासाठी ही सगळी संस्कृत प्रचूर भाषा आहे, ती आमच्या सर्वसामान्य माणसाला कशी कळणार? नाही कळली. म्हणून त्या अर्थाने जसं संत साहित्य प्रसिद्ध झालं, लोकप्रिय झालं, त्या अर्थाने अतिशय सुंदर असताना सुद्धा पंडिती काव्य लोकप्रिय झालं नाही. ते विशिष्ट वर्गापुरतच मर्यादित राहिलं. आणि त्यांच्यानंतर आमच्या तंत कवींनी म्हणजे शाहिरांनी पुन्हा लोकभाषा आणली. सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेली शिरली मोत्याचा भांग. आणली की नाही लोकभाषा पुन्हा? तर लोकभाषेची ही खासियत आहे. आणि आज आपल्या मराठी वाङ्मयामध्ये सुद्धा प्रामुख्याने लोकभाषेचा पुन्हा एकदा वापर व्हायला लागलेला आहे. ही चांगली गोष्ट आहे, काय म्हणा की चांगलं चिन्ह आहे किंवा चांगली खूण आहे. आणि त्या अर्थाने आज आपण असं कदाचित थोडंसं म्हणू शकतो की प्रमाण भाषा आणि बोलीभाषेतला जी दरी होती ती हळूहळू कमी होत चालली असं आपण निश्चित म्हणू शकतो. आणि त्या अर्थाने त्याला काय म्हणा की ही दरी अधिकाधिक कमी करण्यासाठी आपण सगळ्यांनी घरोघरी बोलीभाषेत बोललं पाहिजे. कुठलाही काय म्हणूया की संकोच न बाळगता, लाज न बाळगता आपण मराठी भाषेत बोलीभाषेमध्ये बोललं पाहिजे. अन्यथा मराठी भाषा टिकावी म्हणून, मराठी शाळा टिकाव्या म्हणून एक प्रकारे आंदोलनं सुरू आहेत किंवा आपण सगळेच गळे काढतोय, पण आपल्या सगळ्यांचीच मुलं मात्र इंग्रजी माध्यमात शिकलेली आहेत, त्याला आपण काही मग आपण आपल्याला बोलायचा अधिकार उरतो का? आणि मग मोर्चे काढू शकतो का आपण? खरं बघायला गेलं तर आज आपण ज्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, ती टिकण्यासाठी म्हणून आपण बोलतो आहोत, ती भाषा एकीकडे बोलीभाषा पण आहे, एकीकडे प्रमाण भाषा पण आहे. पण ही भाषा टिकावी म्हणून सगळ्यात आधी आंदोलन कुणी केलं असेल तर ते 11व्या शतकामध्ये महानुभाव पंथीय चक्रधरांनी केलेलं होतं. आपण ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधील गीता ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये मराठीमध्ये आणले, म्हणून आपण ज्ञानेश्वरांना एक प्रकारे भाषिक बंडखोरीतला पहिला माणूस, पहिली भाषिक बंडखोरी करणारा म्हणून ज्ञानेश्वरांना स्थान देतो. त्या बड्या बंडवाळ्यात ज्ञानेश्वर माने पहिला, मोठ्यांच्या कर्तृत्वाचा घेतला पुरा परताळा, असं बी कवींनी बहुतेक त्यांच्यावरती कविता लिहिलेली आहे ज्ञानेश्वरींच्या या भाषिक बंडखोरीवरती. पण आपण हे विसरतो की ज्ञानेश्वरांनी ही भाषिक बंडखोरी करण्याच्या आधी महानुभाव पंथातल्या चक्रधरांनी आणि त्यांच्या शिष्यांनी मराठी भाषा टिकावी म्हणून मोठं आंदोलन केलेलं होतं. आणि चक्रधरांनी आपल्या शिष्यांना सांगितलेलं होतं की माझा जो हा बहुजन समाज आहे त्याला संस्कृत येत नाही, त्यामुळे संस्कृतमध्ये प्रवचनं द्यायची नाही, संस्कृतमध्ये व्याख्यान द्यायचं नाही. तुमच्या या संस्कृतच्या अतिवापरामुळे माझा जो सर्वसामान्य परिवार आहे म्हणजे बहुजन समाज आहे तो नागवला जाईल, त्याची पिछेहाट होईल. तर त्याची पिछेहाट होऊ नये म्हणून तुम्ही मराठीमध्ये, त्यांची जी बोलीभाषा आहे मराठी आहे तिच्यामध्येच बोला. आणि तसा आदेश चक्रधरांनी आपल्या सगळ्या शिष्यांना दिला होता. आणि म्हणून मग ज्या वेळेला चक्रधर मृत्यू पावले आणि त्यांच्यानंतर त्यांच्या गादीवरती त्यांचा शिष्य नागदेवाचार्य आला, त्या नागदेवाचार्याला जेव्हा केशोबास किंवा केशिराज बास याने एक संस्कृत ग्रंथ नेऊन दाखवला तेव्हा नागदेवाचार्याने तो ग्रंथ बाजूला फेकून दिला. आणि नागदेवाचार्य त्या केशिराज बासाला म्हणाले, बाग केशिराज बासा, तुझा हा अस्मात कस्मात मी नेणे गा, मज श्री चक्रधरे निरूपिली मराठी
तियाची कुसा. तर आज पुन्हा एकदा आपल्याला आपल्या काय म्हणूया की बापजाद्यांनी जी आपल्यापर्यंत मराठी भाषा, मग ती अभिजात असेल किंवा आपली बोलीभाषा लोकभाषा असेल, ज्या आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, त्याची चिंता करण्याची गरज पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे. तर ती गरज ती अधिक संवर्धित व्हावी भाषा आपली. त्यामुळे आपण आजपासून घरोघरी जाऊन आपली बोलीभाषा आणि आपली प्रमाण भाषा ही जपूया, संवर्धित करूया, तिचं संवर्धन करूया, असा निश्चय करूया. आणि या टप्प्यावरती मी माझं जे काही भाषण आहे किंवा व्याख्यान आहे ते थांबतो. धन्यवाद.